ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधा. आपण मागच्या श्लोकातच पाहिलंय की जेव्हा सर्वत्र चैतन्य शक्ती दिसायला लागते तेव्हा अंतःकरणात समत्व सिद्ध होतं आणि त्यामुळे जेव्हा कोणतेही भोग इंद्रियांना मिळाले तरी फक्त चैतन्य शक्तीच्या अभिव्यक्तीची संधी आहे हे साधू नसल्यामुळे साधकाचा आनंद काही त्याच्यावर अवलंबून राहत नाही. म्हणून बुधा हा न येषु रमन्ते. बुधा हा म्हणजे ज्याने आपल्या स्वरूपाच्या आनंदाचा रस चाखला आहे, ज्याला बोध झाला आहे, तो या भोगांमध्ये रमत नाही. ज्ञान आणि बोध यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. ज्ञान असणे, माहिती असणे याचा भार होतो कारण तो बुद्धिप्रधान अशा वृत्तीवर आधारित आहे. बोध होणे हे मात्र अनुभवात्मक आहे. म्हणजे गीतेचा पाठ केलेला आहे हे ज्ञान असलं तरी मी गाढ झोपेमध्ये प्रवेश केल्याबरोबर हे ज्ञान समाप्त होतं. पण मी आहे हा माझा अनुभव, बोध हा जागृतीत असो की सुषुप्तीत असो, मी आहे हे ज्ञान कधी समाप्तच होत नाही. म्हणून त्याला बोध असं म्हणतात. म्हणजे मला कोणी विचारलं की तुझं लग्न कधी झालं, तुझ्या मुलींचे जन्म कोणत्या कोणत्या वर्षी झाला, तर मला विचारल्याबरोबर सांगता येईल. परंतु नैनं छिंदन्ति शस्त्राणी हा श्लोक गीतेत कुठे येतो, दुसऱ्या अध्यायात कितवा आहे, हे विचारलं तर थोडं डोकं खाजवावं लागतं. हा ज्ञान आणि बोधात असणारा फरक आहे. म्हणून इथं म्हटलं आहे की संस्पर्शजा म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा वापर करून जे भोग घेतले जातात ते दुःखाची योनी आहे, दुःख योनया. नचिकेत कठोपनिषदात म्हणतातच आहे की शोभाया मर्तस्य यदंत कैतत सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजा. म्हणजे हे अंतका म्हणजे हे यमराजा जगातले भोग कितीही भोगले तरी त्याचा रिझल्ट काय, तर इंद्रियांची शक्ती क्षीण होणे किंवा नष्ट होणे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्या घरी मोबाईल असतात. लहान मूल मोबाईल बघत कोपऱ्यात बसलं की आईलाही त्याला सांभाळणं सोपं जात असतं. किंवा लहान मुलांना सरळ टी व्हीवर कार्टून चॅनेल लावून दिलं जातं. मग हे कार्टून ते दुसरं कार्टून बघत बसतं आणि परिणामच काय की लहानपणापासून दृष्टीमध्ये दोष, चष्मा, मन एकाग्र न होणे. एका घरी पाहुणं जाण्याची वेळ आली, त्यांच्या घरी लहान मूल होतं म्हणून म्हटलं जाताना प्रेझेंट म्हणून चॉकलेट न्यावं. तर त्या मुलाचे चॉकलेट खाऊन आधीच इतके दात किडले होते की डॉक्टरांनी त्याला चॉकलेट वर्ज्य करायला सांगितलं होतं आणि म्हणून तुझं ते गिफ्ट त्याला दाखवू पण नको असं घरातल्या लोकांनी सांगितलं. एक आसामी गृहस्थ होते, ते कच्ची सुपारी खायचे. तर कच्ची सुपारी इतकी उष्ण असते की अगदी गरमीच्या प्रदेशामध्ये सुद्धा तुम्हाला थंडगार बर्फ पडलेला असताना सुद्धा तुम्हाला घाम फोडेल इतकी ती गरम असते आणि तीच ते नेहमी खात असायचे आणि त्यामुळे त्यांच्या जिभेची चव इतकी गेली की कोल्हापुरी मिरचीही त्यांना तिखट लागायची नाही. म्हणजे बुधा व्यक्ती ज्याला बोध झालेला आहे ती व्यक्ती जाणू नये की आपल्या इंद्रियांमध्ये तेज आहे तोपर्यंतच हे सगळे भोग आहेत. त्या भोगांमध्ये काही अर्थ आहे. आपल्या इंद्रियातलं तेज संपलं की या वस्तू आपल्याला काही आनंद देऊ शकत नाही. आणि म्हणून तेषान रमते म्हणजे भोगून भोगून आपण सुखी होऊ अशी कल्पनाही त्यांना वाटत नाही. कारण हे कौंतेया, पुन्हा श्रीकृष्णांनी इथे सर्व भोग त्यागून कर्तव्यपरायण राहणाऱ्या कुंतीचा तू पुत्र आहे हे पुन्हा एकदा अर्जुनांना आठवण करून दिलेली. आणि ते सांगतात आहेत की हे भोगही कसे आहेत कौंतेया, तर आद्यायंत आहे. म्हणजे काय की ज्यांना आद्य आहे आणि अंत आहे. म्हणजे भोगाचं सुख प्रारंभ होतं आणि मग हळूहळू नष्ट होतं किंवा दुःखात परिवर्तित होतं. म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा खाताना मस्त चटकदार लागतो, पण भाजीसारखा खाल्ला तर दुसऱ्या दिवशी डायरिया ठेवलेला आहे. आणि म्हणूनच ज्ञानीपुरुष या सगळ्यामध्ये रमतच नाही, कारण त्याला आतमध्ये सर्व आनंद स्वरूप मिळालेलं आहे. ज्याला घरी भरपूर जेवायला मिळालं आहे ते चविष्टही असतं, तो हॉटेल कशाला शोधायला जाईल. तसाच त्याला आतल्या आनंदाचं स्वरूप मिळालं आहे म्हणून बाहेरच्या सुखात तो रमणारच नाही.
जसं आपण लहान मुलांना म्हणतो की यांना बाहेरचेच लोक आवडतात, बाहेरच फिरायला आवडतं, कारण घरामध्ये त्यांच्या इंटरेस्टचं असं काही होतच नाही. या गोष्टीचं आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच आद्यवंत अशा या भोगांमध्ये बुधा न रमते. पुढचा श्लोक श्रीकृष्णांनी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींनी परिपूर्ण असा सांगितला आहे. शक्नोति हैवय सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भव वेगं सयुक्तः सुखी नरः. संयुक्ता सहसुखी म्हणजे तोच योगी आहे, तोच सुखी आहे, तोच नर आहे. बाकी सगळे तर वानर आहे. कोण? तर ज्यांनी काम आणि क्रोधाच्या आवेगांना सहन करायला, थोपवायला शिकलं आहे. आपल्याला असं वाटतं की काम आणि क्रोध साधकाच्या मनात येऊच नाही, पण असं नाही. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत त्याच्या वृत्ती तर असणारच. आपल्याला त्यांचे आवेग सहन करण्याची साधना करायची आहे. क्रोधाचं समर्थन कधी करूच नाही की असं झालं तर मी चिडणारच ना, असं जर आपण म्हटलं तर आपल्याला ती चूक आहे असं कधी वाटणारच नाही. आणि मी आलेला राग व्यक्त करून मोकळी होते हेही पण बरोबर नाही, कारण की मी मोकळी झाली तरी हा क्रोध संक्रमित होतो. एकदा एक बॉस रागवला कर्मचाऱ्यावर. कर्मचारी त्यामुळे खूप क्रोधित झाला. घरी आला, बायकोला जे चिडचिड करून बोलायला लागला. बायको पण रागवली. मग बायकोनी समोर असलेल्या आपल्या छोट्याशा मुलाला धपाटा घातला. मुलालाही राग आला. मग मूल धावत धावत रस्त्यावर गेलं आणि काही कारण नसताना रस्त्यावरच्या एका कुत्र्यालाच दगड मारला. आणि मग ते कुत्रं चवताळलं आणि गाडीतून जाणाऱ्या एका माणसाला खाली उतरल्याबरोबर चावलं. आणि तो माणूस म्हणजे तो बॉस होता. अशा रीतीने ते रागाचं संक्रमण होत होत चक्र पूर्ण झालं. म्हणजे रागाचा आवेग, आपण जरी म्हटलं की क्रोध मी दुसऱ्यावर काढून व्यक्त होऊन मोकळी झाली, पण तो क्रोध हा बुमरँगप्रमाणे परत आपल्याकडेच येणार असतो. आणि म्हणूनच रागाचा आवेग आपल्याजवळ असतानाच आपल्याला तो आवरला पाहिजे. त्यासाठी आपले पूर्वज सांगायचे की राग आला की 100पासून उलटे आकडे मोजा. म्हणजे ते आकडे मोजेपर्यंत आवेग कमी झालेला असतो आणि मग कमी आवेगाचा तो राग आपण आवरू शकतो. मग हळूहळू आपल्याला क्रोध येणंही कमी व्हायला लागतं. आपल्याला एकदा एक गोष्ट ऐकायला मिळते की नेहरूंना त्यांची मुलगी म्हणजे इंदिराजी म्हणते की मला अमुक एक सर काही अजिबात आवडत नाही आणि तुम्ही त्यांना काहीतरी शिक्षा करावी असं मला वाटतं. तेव्हा नेहरूजींनी इंदिरेला लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की तू त्या सरांच्या 10 चांगल्या गोष्टी सांग आणि त्या 10 चांगल्या गोष्टी सांगून झाल्यानंतर मग त्यांचे दोष सांग. पण एकदा 10 गुणांचं वर्णन केल्यानंतर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल इतका सॉफ्ट कॉर्नर तयार होतो की आपल्याला त्याचे अवगुण सांगता येत नाही. म्हणूनच एखाद्याचा खूप राग आला की त्याचे गुण आपण आठवायला लागावे, म्हणजे आपला राग कमी होण्याची मदत होते. मुळात रागाचं क्रोधाचं कारणच काय असतं तर आपल्या कोणत्या तरी कामनेला आलेला प्रतिबंध असतो. आपल्याला एखादी गोष्ट करायची असते किंवा एखादी वस्तू व्यक्ती आवडते, पण आपल्याला काही गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवतात. आणि असंही होतं की जे करायचं नाही आहे तेच करावं लागतं. तेव्हा मग क्रोध उत्पन्न होतो. परंतु आपल्याला आपली भूमिका पार पाडायची. हा दृष्टिकोन ज्या साधकाला आहे की जे पडेल ते आपली भूमिका म्हणून पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये आपली वैयक्तिक आवड निवड काहीच नाही. आणि वैयक्तिक आवड निवड संपल्यामुळे कामना आणि त्यामुळे येणारा क्रोध या 2 गोष्टी सहजच समाप्त होतात. आणि जर या 2 गोष्टी निर्माणही झाल्या तरी त्या इतक्या कमी प्रमाणात असतात की तो आवेग सहन करण्याची क्षमता त्या साधकामध्ये पूर्ण आलेली असते. आणि अशीच व्यक्ती ससुखी, तो सुखी आहे असं श्रीकृष्णांनी इथे सांगितलेलं आहे. अशा या युक्त सुखी अशा नराच्या मनाच्या अंतःकरणाच्या स्थितीचं वर्णन पुढच्या 3 श्लोकांमध्ये केलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्णार्पणमस्तु.